राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. कर्जत होणार वाहतूक कोंडी मुक्त. 2 महत्त्वपूर्ण उड्डाणपुलांना मंजुरी. कर्जत शहराच्या वाढत्या वाहतुकीचा प्रश्न, रेल्वे मार्गामुळे निर्माण होणारे अडथळे आणि पर्यटनामुळे वीकेंडला होणारी प्रचंड वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. कर्जतकरांच्या अनेक वर्षांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून कर्जत 4 फाटा आणि गुंडगे आकुर्ले या 2 महत्त्वपूर्ण उड्डाणपूल प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. दोन्ही उड्डाणपुलांमुळे कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच भिसेगाव, गुंडगे परिसरातील नागरिकांचा कर्जत शहराशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या संदर्भात रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी कर्जतच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी संबंधित उड्डाणपूल प्रकल्पांना मंजुरी दिली. MRIDCने कर्जत नगर परिषदेकडून शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलांव्यतिरिक्त आवश्यक असलेल्या पर्यायी उड्डाणपुलांची माहिती मागवली होती. त्यानुसार कर्जत नगर परिषदेने पत्र व्यवहार करून कर्जत मुरबाड मार्गावरील कर्जत 4 फाटा तसेच गुंडगे आकुर्ले मार्गावरील उड्डाणपुलांची मागणी प्रस्तावित केली होती. या प्रस्तावांचा विचार करून संबंधित प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या बैठकीला महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कर्जतच्या नगराध्यक्षा पुष्पा दगडे, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, सभापती महेंद्र चंदन, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, जिल्हा संघटक पंकज पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.